हाव आर यू? मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या रसिका व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आणि मी आज बनवते आहे कापण्या. म्हणजे आषाढात बनवतात, पण आता काय श्रावण चालू झालं, आपल्याला व्हेजच खायचं आहे, त्याच्यामुळे मी बनवल्या आहेत कापण्या. म्हणजे मला न्यायचेच सुद्धा एका, म्हणजे तुम्हाला कळेच व्हिडिओमध्ये बघून सांगेन मी नंतर. तर गटारीचा म्हणजे आता दीपावमावशीच्या आदला दिवस आहे, म्हणजे आता सो बनवलं होतं मटण बनवलं होतं. मटण आणि रोटी बाहेरून मागवलेली. आणि आमचं बघा जेवण म्हणजे आज चपातीचं काम नव्हतं ना काय, म्हणून आमचा टाईमपास चालला होता दोघांचा. ॲक्च्युली मी बनवणार होती मालवणी वडे, पण राहिलं. सो हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्लॉग आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेला मी टाकलेला आहे. सकाळी मी केलं आहे क्लिनिंग. थोडंसं चेहरा खूपच काळपट झालेला आणि मला पण जायचं एक फंक्शनमध्ये, सो त्याच्यासाठी मी थोडीसं क्लीनअप करते. मस्त असा ग्लो येतो. हे क्लीनअप आपण घरीही करू शकतो. फक्त 70 रुपयामध्ये आहे हे फेस वॉश. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर मी फेस वॉश करून घेतला आहे. तुम्ही बघितलंच, क्लीन अँड क्लिअरचा फेस वॉश आहे तो. त्याने मस्त फेस वॉश करून घेतला आहे. आणि आता हा जो आहे स्क्रब आहे, मी स्क्रब लावते. एव्हर यूजचा स्क्रब आहे. आणि स्क्रब व्यवस्थित सगळ्या तोंडाला लावल्यानंतर आणि फेसच्या म्हणजे बरोबर सर्व आपले जे व्हाईट हेड्स जिथे आपल्याला जास्त वाटतात ना, तिथे जास्त व्यवस्थित लावून तिथे स्क्रब करायचं थोडंसं. म्हणजे जरा त्याचे व्हाईट साईड ओपन झालेले असतात ना, ते सगळे रिमूव्ह होतात. आणि फ्रेग्रन्स तर एवढा छान येत होता ना, मला खूप आवडलं. मी फर्स्ट टाईम म्हणजे हे ट्राय केलं होतं, तर तुमच्यासोबत शेअर करूया बोलला रिव्ह्यू. आणि मला आवडलं. म्हणजे स्टार्टिंगपासूनच मी यूज नव्हता केला ॲक्च्युली हा स्क्रब. माझ्याकडे हिमालयाचा स्क्रब आहे, तो केला होता. हा मी फर्स्ट टाईम यूज करते, पण छान आहे. फ्रेग्रन्स पण छान आहे. आणि त्याच्यामध्ये ते दाणे आहेत ना, त्याच्यामुळे स्क्रबिंग आहे ना खूप छान होतं. जसं माझ्याकडे पहिले ओरिफ्लेमचा शुगरचा स्क्रब होता, तो पण खूप छान होता. आणि आता मस्तपैकी आपण थोडा वेळ 5 मिनटं ठेवायचं आणि नंतर आपण स्क्रब करायला चालू करायचं. आणि स्क्रब केल्यानंतर कसं ना, फेसवरती पूर्ण स्क्रब केल्यानंतर सर्व काही चेहऱ्यावरती रेडियन्स असतात, आपल्या डार्क झालेलं जिथं असतं ते सगळं रिमूव्ह होतं. तर मी मस्त करून आता वॉश करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आता लावायचं आहे फेस मास्क, जो एव्हर यूजचाच आणलेला आहे. हा पण मी फेस मास्क हे 4ही प्रोडक्ट मला 70 रुपयामध्ये भेटलेले आहेत. आणि मस्त घरात आपणच बाहेर जायची गरज नाही. पार्लरमध्ये आता आलेले आहेत सण, आता चालूच होतील सण, कारण श्रावण चालू झाला की आपला सुरुवात होते पहिल्या शनिवारपासून. तर आपल्याला वाटतं साडी घालणार, त्याच्यानंतर आपण मेकअप करणार, तर आपली स्किन पूर्ण डल झालेली असते. तर साडीवरती तर असं मेकअप डल झालेला आपल्याला आवडत नाही, त्याच्यामुळे थोडंसं क्लीनअप करून घ्या. आता मी तर मागच्या महिन्यातच मी ब्लीच केलं होतं, मम्मीकडे होती तेव्हाच, त्याच्यामुळे मी बोललं आता ब्लीचची गरज नाही आहे, मला जरा गरज आहे क्लीनअप करायची. सो मी छान असा क्लीनअप केलेला आहे. तर हे जे मास्क आहे ते चेहऱ्यावरती मस्त अप्लाय करून घ्यायचं सगळीकडे. ह्याचा पण तुम्ही बघा पुढे. पूर्ण चेहऱ्याला मस्त असा लावून घ्यायचं आहे पहिले. आणि हा पूर्ण पॅक पण तुम्ही यूज करू शकता एका वेळेस. जर तुमची स्किन जास्तच खराब झाली असेल किंवा तुम्हाला आतून रफ वाटत असेल किंवा म्हणजे जास्त चेहऱ्यावरती घाण असेल, तर चेहरा कसा आपल्याला चावतो, जर तसं वाटत असेल ना, तर जेवढा हा पॅक आहे तो पूर्णपणे लावा. आता मी केलेलं आहे ऑलरेडी, ब्लीच केलेलं आहे माझं, मागच्या महिन्यात झालेलं आहे ब्लीच आणि फेशियल. सो मला एवढी काही गरज नाही, फक्त नॉर्मली मी थोडंसं असं क्लीनअप करते. तर मी जास्त नव्हतं लावलं, मी थोडंसं असं लावलं होतं. तर तुमची जास्त जर स्किन खराब झाली असेल तर तुम्ही पूर्ण पॅक लावू शकता, कारण ते 1 पॅकच आहे, एका वेळेस यूज करू शकता असं. तर आणि 15 मिनटं ठेवायचं असं सुकवेपर्यंत त्याला. 15 मिनटांनी हे आपण आपोआप रिमूव्ह होतं बघा. जेव्हा ते सुकतं ना, तेव्हा ते रिमूव्ह होऊन जातं. Ciao.
नंतर फेस व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता लावायचा आहे हिमालयाचा फेस पॅक. हा जो आहे हिमालयाचा फेस पॅक आहे. तर तुम्हाला 4 प्रोडक्ट घ्यायचे. एक आहे तुमच्याकडे जर फेसवॉश तुमचा स्वतःचा कोणता फेसवॉश असेल तो घ्या. हिमालयाचा फेसवॉश खूप छान असतो, नीमचा असतो आणि मस्त कोरफड असते त्याच्यामध्ये. जर तुमचे पिंपल्स जास्त असतील ना तर ते रिमूव्ह व्हायला म्हणजे खूप मस्त अशी मदत करतात. आणि घरी जर तुमच्याकडे कोरफड असेल ना तर त्याचा पण तुम्ही हे बनवू शकता, फेसवॉश बनवू शकता. कारण कोरफड एवढी उपयुक्त आहे ना चेहऱ्यावरती, तुम्ही जेवढी त्याला लावाल ना तेवढी छान. आणि हा जो फेस पॅक आहे ना याचा पण फ्रेग्रन्स खूप छान, म्हणजे 4ही प्रोडक्टचं फ्रेग्रन्स छान आहे. तर पहिला मी फेसवॉश घेतला होता क्लीन अँड क्लिअरचा. त्याच्यानंतरचा मी घेतला होता स्क्रब घेतला होता, एव्हर यूजचा स्क्रब होता. आणि त्याच्यानंतर मास्क यूज केला मी एव्हर यूजचा गोल्डन. आणि आता हा लास्ट आहे तो हिमालयाचा फेस पॅक. तर हे 4 प्रोडक्ट होते. आणि तुम्हाला वाटलं असेल आता मी मस्त क्लिनिंग करून कुठेतरी मस्त फंक्शनमध्ये चालली आहे. कुठे नाही चालली आहे, मस्त पाणी आलं आहे आणि आता मी पाणी भरते आहे. कसं आहे ना, आपल्या पाठी कामच असतात. कामं करा, किती पण सुंदर राहावा, पण कामं तर करायचीच आहेत आपल्याला. कामाची काही सुट्टी नसते. तर पाणी आलेलं आहे आणि हे रात्री उरलेलं मटण आहे ते जरा गरम करते. घट्ट झालेले खूप म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकलं म्हणजे ते व्यवस्थित गरम होईल. आणि मी पाणी भरून घेते आता सगळं. किचन वगैरे साफ करते आणि मग तुम्हाला डायरेक्ट मी संध्याकाळी भेटेल. आता आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा जो दीप अमावस्येचा व्लॉग आहे तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल. जर पॉसिबल झाला तर मी रात्री अपलोड करेन, नाही तर डायरेक्ट उद्या सकाळी व्लॉग बघायला भेटेल. तर असा होता आजचा माझा हा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि आता तुम्हाला मी हा फेसवॉश धुतल्यानंतर मला धुवायचे आहेत कपडे, कारण माझ्या किचनवरती जास्त काही काम नाही आहे. फक्त हे एवढंच क्लिनिंग करायचं आहे पाणी वगैरे भरून. तर मला धुवायचे आहेत कपडे आणि त्याच्यानंतर आंघोळ. सो चला तर मग. तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करता ज्याने तुमचा चेहरा छान असा क्लीन होतो, किंवा घरी तुम्ही जर फेशियल करत असाल, ब्लीच करत असाल. फेशियल तर ऑलमोस्ट घरीच करतात सर्वजण. ब्लीच तर आपण फेमचा आणतो किंवा ऑलिव्हियाचा आणतो. तर तुम्ही कोणता यूज करता ज्याने मस्त आणि छान असा ग्लो येतो, मला नक्की सांगा. मी पण यूज करेन तो. कसं ना, वेगवेगळे प्रोडक्ट यूज केल्याने जरा आपल्याला माहीत पडतं की आपल्या स्किनला कोणते प्रोडक्ट यूज होतात. तर मी पण अशीच करते. मला जे आवडतात, ज्याचे रिव्ह्यू चांगले असतात ते मी घेते आणि ट्राय करते. तर आता मी हे वॉश केलेलं आहे, कारण आता बाकीची कामं मला करायची आहेत आणि ते सर्व माझ्या पूर्ण कपड्याला वगैरे लागेल. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.